बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला. मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तसं सांगितलं. कमीत कमी 2 ते 2.5 हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो. 2009 साली जेव्हा मी 2008 ला मी पुरंदरला आलो. मी 30 वर्ष पुरंदरमध्ये नव्हतो. एखाद दिवस जत्रेला यायचो. माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती. पण मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात 2000 साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही, माझी गरज पुरंदरला आहे. माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी, रस्ते धड नाहीत, पाणी नाहीये, लोकांचे हाल आहेत. म्हणून माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने, निष्ठेने, एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात 4 दिवस सुखाचे आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो. अनेक दिग्गज इथे होते. परंतु 2008 साली झालेली ही सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि 3 सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मेळाव्यासारखा. आणि तीच मुवमेंट पुढे 13 ऑक्टोबरला निवडणूक झाली, मतदान झालं आणि 22 ऑक्टोबरला निकाल लागला. तोपर्यंत तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे विजय शिवतारे काय हे करताय, 5-10 हजार मतं येईल, डिपॉझिट जाईल, अशा प्रकारची चर्चा असताना मी 26,000 मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन 1 वर्षात आमदार होऊ शकलो. माझा स्वार्थ नव्हता, त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली. प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी. प्रत्येक गावागावामध्ये मतदार 1 नंबरचं मतदारांनी मला केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता. मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे 2008-9 ला होतं ते वातावरण आज 2024 या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे. आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, तरुणांचं लक्ष लागलंय. अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की बापू ही लढाई तुम्ही लढा. आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, ठाकलेले आहेत, त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत. काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे. सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय. मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा, नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही. मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात. जर मी चुकीचं बोलत असेल तर देवानं माफ करू नको. निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी विजय बापू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे. आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तू आशीर्वाद दे, जनता रूपी लोकांचं मतदान होऊ दे. आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे, कोणी कुठे जातोय, कोणी काय करतोय, या बाबतीमध्ये एक नवीन अशा सर्व लोकांच्या मनामध्ये, सामान्यांच्या मनामध्ये झाले ती मी पाहतोय. माझा फोन येत आहे.